आणि देवाचं वचन सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. प्रेज द लॉर्ड. अशासाठी की जो कोणी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर, देवाच्या एकुलत्या एक पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. देवाची इच्छा आहे की आपल्याला तारण मिळावं, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं आणि आपला नाश होऊ नये. देवाच्या प्रिय लेकरांनो, घाबरू नका. परमेश्वर आपल्यावर रागावलेला नाहीये, चिडलेला नाहीये. तो आपल्या नाश करायला तिथं बसलेला नाहीये. पुष्कळ वेळा आपल्याला सुवार्ता हीच सांगितली जाते, विश्वास ठेवा नाही तर नाश होईल, विश्वास ठेवा नाही तर नरकात जाल. ही सुवार्ता नाहीये. सुवार्ता ही आहे की देवाने जगावर प्रीती केली अशासाठी की नाश व्हायला नको, तुमचा नाश होऊ नये म्हणून देवाने स्वतःच्या पुत्राला पाठवलेलं आहे. अशासाठी की जेव्हा तुम्ही त्या पुत्रावर विश्वास ठेवाल तेव्हा नाश होणार नाही तर तारण मिळेल. जग आधीच नाशामध्ये चाललेलं आहे. लोक खूप दुःखात आणि कष्टात आहे. त्याच्यात जर आपण त्यांना असं सांगितलं की असं करू नका तुमचा नाश होईल, तसं करू नका तुमचा नाश होईल आणि मराल, तर ते येतील का हो देवाकडे? त्यांना मिळेल का आनंद? प्रभू येशू म्हणतो, चोर येतो तो चोरी, घात आणि नाश करण्यासाठी येतो. मी तर आलेलो आहे ते तुम्हाला जीवन प्राप्त व्हावं आणि विपुल जीवन प्राप्त व्हावं म्हणून आलोय. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्ताची जीवनाची सुवार्ता सांगण्यासाठी तयार व्हा. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची कृपेची सुवार्ता सांगण्यासाठी तयार व्हा. देव प्रीती आहे हे सांगण्यासाठी तयार व्हा. देवाच्या प्रिय लेकरांनो, बहिणींनो, आपण इथे येऊन फक्त हे ऐकून इथून जाण्यासाठी आलेलो नाहीये. तर आज जे वचन आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पेरलं जाणारे, येणाऱ्या दिवसांमध्ये त्याचं 100 पट पीक गोळा करणाऱ्या तुम्ही होणार आहात. प्रेज द लॉर्ड. ते वचन आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन आज तुम्ही इथे जात असताना परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग मोकळे करत आहे की अनेकांपर्यंत ही तारणाची सुवार्ता, प्रभू येशूची ओळख, प्रभू येशूचं नाव तुम्ही घेऊन जावं. यासाठी आज परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक करतोय, तुम्हाला तयार करतोय. तुमची डिग्री काय आणि तुम्ही किती शिकलेले, तुम्हाला लिहिता वाचता येतं की नाही ते नाही, तर का? कारण देव प्रीती आहे. प्रेज द लॉर्ड. देव प्रीती आहे आणि तो सगळ्या ज्ञानाचा उगम आहे. पवित्र आत्मा हा सुज्ञानाचा आत्मा आहे. आज जेव्हा आपण इथे जमलेला आहोत, परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याचा आपल्याला अभिषेक करत असताना त्याच्या पवित्र सामर्थ्याचा आपल्याला अभिषेक करणारे, ज्ञानाचा अभिषेक आपल्याला करणारे आणि काय बोलावं याचे शब्द परमेश्वर आपल्या मुखात घालेल आणि येणाऱ्या दिवसांमध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव धैर्याने सांगण्यासाठी परमेश्वर आपल्याला अभिषेक करतोय. प्रेज द लॉर्ड. आपण उगाचच इथे आलेलो नाहीये प्रिय बहिणींनो, उगाचच नाही आलेलो. परमेश्वराच्या आपल्या जीवनासाठी काहीतरी इच्छा आणि योजना आहे. हा दिवस उगवण्यापूर्वीच तो त्याच्या वहीत नमूद करून ठेवलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये याचं मोठं पीक आपल्याला पाहायला मिळावं यासाठी आज परमेश्वर आपल्यामध्ये कार्य करतोय. देवाने पुढाकार घेतला, त्याचा पुत्र दिला. वचन आपल्याला सांगतं, प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय आणि 38वे वचन. प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय 38वे वचन. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. कसला अभिषेक केला? पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा. पवित्र आत्मा कसला आत्मा आहे? सामर्थ्याचा आत्मा आहे. म्हणून परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाहीये, तर आपल्याला सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहे. म्हणून जर भित्रे असाल तर आजचा भित्रेपणाचा शेवटचा दिवस. इथून जाताना कसं होणार? सामर्थ्याने परिपूर्ण होऊन जाणार. प्रभू येशूचं नाव धैर्याने घोषित करण्यासाठीची ताकद आज पवित्र आत्मा आपल्याला देतोय, ती आज आपण विश्वासाने इथून घेऊन जाऊया. प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला आणि मग त्याने काय केलं? तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. काय करत होता प्रभू येशू? बरं करत होता. जे सैतानाच्या सत्तेत त्यांना काय करत होता? बरं करत होता. म्हणजे आजार कोणापासून आहे? सैतानापासून आहे. नक्की का देवबाप देतो आजार? नक्की. आपण म्हणतो ना प्रार्थनेत, देवा तूच देतो,
आजार हा सैतानापासून आहे. आजार हा देवाच्या गौरवासाठी नाही, तर आजारातून बरं होणं हे देवाच्या गौरवासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू आरोग्य देणार आहे. म्हणून आज सैतानाने कोणता आजार जर शरीरात टाकलेला असेल तर आज त्या आजाराचा शेवटचा दिवस आहे. कारण जिवंत देवाचा पवित्र आत्मा आज आपल्यामध्ये आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त जो मृतांना जिवंत करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो आज आपल्यामध्ये मृतांना पुनरुत्थित करणारं, मेलेल्यांना जिवंत करणारं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आज आपल्यामध्ये. म्हणून आज जिवंत देवाचं पवित्र वचन, प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्यशाली नाव या ठिकाणी घोषित केलं असताना आज आपला चमत्कार घ्या, आज आपलं आरोग्य घ्या. कारण प्रभू येशू आपल्यामध्ये, पवित्र आत्मा आपल्यामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्त तेव्हा जे करत होता की सैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना बरं करत होता, कारण देव त्याच्या बरोबर होता. आजही प्रभू येशू ख्रिस्ताला हे करायला खूप आवडतं. प्रभू येशूला हे आवडतं. आपा पित्याला हे आवडतं की त्याची लेकरं बंधमुक्त होत आहेत, त्याची लेकरं निरोगी होत आहेत आणि त्या लेकरांना आरोग्य मिळतंय. कारण वचन सांगतं प्रभू येशूला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालेला आहात. प्रेज द लॉर्ड. आज ती बंधमुक्तता आणि आरोग्य आपण इथून घेऊन जाणार आहोत. आहे विश्वास? काल तसंच जायचंय. आज आपण इथून बदलून जाणार आहोत आणि आपला विश्वास आहे की आज पवित्र आत्म्याचं सामर्थ्य इथे ते आपल्याला बदलून टाकेल, आपल्याला त्याच्या सामर्थ्याने भरेल, त्याच्या आरोग्याने भरेल. मत्तेय शुभवर्तमान याचं 4 अध्याय आणि 23 वचन सांगतं. मत्तेय शुभवर्तमान 4 अध्याय आणि 23 वचन. नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालील भर फिरला. काय करत होता प्रभू येशू ख्रिस्त? आपण बघितलं, देवाने प्रीती केली, स्वतःचा एकुलता एक पुत्र दिला. तो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जगात आला तेव्हा या जगात येते वेळेस तो असं म्हणाला की ज्या वेळेस तो या जगात आला त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला आणि त्याने काय केलं ते आपण बघितलेलं आहे की तो सुवार्तेची घोषणा करीत होता, देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवत होता आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करत होता. प्रेज द लॉर्ड. सुवार्तेची घोषणा काय? देव प्रीती आहे आणि त्या देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिलेला आहे. सुवार्ता म्हणजे आनंदाची बातमी. आनंदाची बातमी देवदूताने मेंढपाळांना दिली 2000 वर्षापूर्वी. तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि आज तीच तारणाची, तीच आनंदाची बातमी, तीच सुवार्ता जी प्रभू येशूने घोषित केली, जे देवदूतांनी सांगितली होती, जे संदेष्टांनी सांगितली होती, तीच घोषणा, तीच सुवार्ता सांगण्याची प्रभू येशूने जबाबदारी तुम्हाला आणि मला दिलेली आहे की जाऊन सर्व राष्ट्रांना सुवार्तेची घोषणा करा. का? कारण ती सुवार्तेची घोषणा केल्याशिवाय, ती ऐकल्याशिवाय लोकांना तारण मिळणार नाही आणि देवाची इच्छा आहे की सर्वांचं तारण व्हावं. प्रेज द लॉर्ड. आपल्याला समजतंय? आपण शिकतोय? आपण इथे शिकण्यासाठी आलेलो आहोत. आपण इकडे PhD करायला आलेलो नाही. आपण नुसतं कोणी कशी साडी घातलीये, कोण कसं, कोणत्या महिला मंडळाचा ड्रेस कोड छान आहे हे पाहण्यासाठी आलेलो नाही. तर आज आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून त्याचे साक्षी होण्यासाठी, पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याचे साक्षी होण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करण्यासाठी इथे आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. आज तो पवित्र आत्म्याचा अभिषेक आपल्या प्रत्येकीला मिळणार आहे की जो आपल्याला बसू देणार नाही एका ठिकाणी. तर ती आग जी आपल्यामध्ये येईल ती आपल्याला एका ठिकाणी बसू देणार नाही, तर ठिकठिकाणी जिथे कुठे आपण जाऊ तिथे प्रभू येशूची घोषणा, देवाच्या राज्याची घोषणा, बंधमुक्तता आणि महान सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि आरोग्य देण्यासाठी परमेश्वर आपला उपयोग करून घेईल. आपण विश्वास ठेवतो? कारण ते आरोग्य देणारे तुम्ही आणि मी नाहीये, प्रभू येशू आहे. आपला विश्वास आहे आरोग्य देणारा प्रभू येशू आहे.
बंधमुक्तता देणारा प्रभू येशू आहे, नवीन जीवन देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या जीवनाचा शब्द जेव्हा आपण ऐकत आहोत तेव्हा तो शब्द आपल्या अंतःकरणामध्ये पेरला जावा आणि तो आपल्या जीवनातून फलद्रूप व्हावा. म्हणून आज परमेश्वर आपल्या प्रत्येकीला पाचारण करत आहे. आपण विश्वासाने त्याला समर्पित होऊया. आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याची घोषणा करीत, सुवार्ता गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारचे दुखणे बरी करीत फिरला. काय म्हटले हो? प्रभू येशू कोणते आजार बरे करू शकतो? नक्की तुमच्या बायबलमध्ये तेच लिहिलेले का अर्धे तो बरे करतो आणि अर्धे डॉक्टर बरे करतो? असं काय सांगितलंय का? आणि जेव्हा मला कळलं हे तेव्हा डॉक्टरकीचा पेशा सोडून दिला. प्रभू येशू म्हणाला आता डॉक्टरकीचा पेशा बंद, आता पूर्ण वेळ सेवा, आता आरोग्य तू नाही तर आरोग्य प्रभू येशू देईल. आरोग्य पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्राप्त होईल. प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आणि जे आजार डॉक्टर बरे करू शकत नाही, जे दुखणे डॉक्टर बरे करू शकत नाही, ते आजार प्रभू येशू बरे करू शकतो. कारण प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व प्रकारचे आजार, सर्व प्रकारचे दुखणे बरी करणारा प्रभू येशू आज आपल्यामध्ये. आणि एवढंच नाही तर जे कुणी डॉक्टर करू शकत नाही ते म्हणजे मेलेल्यांना जिवंत करणारा प्रभू येशू आज आपल्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि जे प्रभू येशू ख्रिस्त करत होता तेच करण्यासाठी त्याने आपल्याला पाचारण केलेलं आहे. देवाने जगावर प्रीती केली, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने देवाची प्रीती प्रगट केली, सामर्थ्य प्रगट केलं. लोकऋ शुभवर्तमान याचा चौथा अध्याय, लोकऋ शुभवर्तमान याचा चौथा अध्याय 18, 19 आणि 21 वचन. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलाय. प्रभू येशू ख्रिस्त हा यशाया संदेशाचा ग्रंथ वाचतोय आणि प्रभू येशू ख्रिस्त हे वचन बोलतोय. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्या सोडून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो 21व्या वचनामध्ये, मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झालेला आहे. कारण परमेश्वराचा जो अभिषिक्त तो देवाचा पुत्र त्यांच्यामध्ये उभा आहे. आणि तो म्हणतो की हे जे चिन्ह, चमत्कार, अद्भुत कृत्य आणि ही जी मोठी बंधमुक्तता आणि सुटका आणि ही मोठी तारणाची घोषणा जी आहे ती आज तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघत आहे. कारण ते दुसरी कोणी नाही तर ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाची प्रीती प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, त्याने देवाची प्रीती प्रगट केली, देवाचं सामर्थ्य प्रगट केलं, राजाची घोषणा त्याने केली. तो रोग्यांना आरोग्य देत होता, सैतानाच्या सत्तेत असलेल्यांना तो बंधमुक्त करत होता. आणि पुढे आपण बघतो इब्रिकरास पत्र 10वा अध्याय 5 ते 7 वचन. इब्रिकरास पत्र 10वा अध्याय 5 ते 7 वचन. म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, प्रभू येशू म्हणतोय, यज्ञ व अन्नार्पण यांची तुला इच्छा नव्हती. की जे नियम, जे अन्नार्पण, यज्ञ मोशेच्या नियमशास्त्राद्वारे लावून दिले होते परमेश्वराने, पण त्याच्याद्वारे बंधमुक्तता नाहीये. कारण परमेश्वराचं वचन सांगतं बैलाचं आणि बकऱ्याचं रक्त जे ते पापांची शुद्धी करण्यासाठी समर्थ नाहीये. म्हणून इथं म्हटलेलं आहे की यज्ञ व अन्नार्पण यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. ह्यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू काय म्हणतो की देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलेलो आहे. की जी देवाची इच्छा, ज्याच्याप्रमाणे आपल्याला वागायला सांगितलेलं आहे, ते देवाची इच्छा म्हणजे सर्वांना तारण प्राप्त व्हावं, सर्वांनी पश्चाताप करावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू म्हणतो की होय देवा, तुझी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहे, की सर्वांना तारण मिळावं. यासाठी
बंधमुक्तता मिळावी यासाठी दुःख सहन आणि मरण सहन करायला प्रभू येशू ख्रिस्त आला. पापाबद्दलचं अर्पण एकदाच करण्यासाठी, एकदाच सार्वकालिक अर्पण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला तेव्हा त्याने देवाची प्रीती, देवाचं सामर्थ्य प्रगट केलं. आणि त्यानंतर आपण बघतो की जेव्हा तो गेतसेमने बागेत आहे, जेव्हा तो आता दुःख सहनाला सामोरा जाणार आहे, तेव्हा तो त्याच्या शिष्यांबरोबर तिकडे गेला आणि पुढे जाऊन त्यांनी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेमध्ये तो 3 वेळा प्रार्थना करत होता. तो काय प्रार्थना करतो? हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाओ. हे बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाओ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. आणि ती देवाची इच्छा काय? की सर्वांना तारण प्राप्त व्हावं आणि ती इच्छा पूर्ण व्हावी, देवाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने मरण सहन करणं गरजेचं होतं. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की बापा, माझ्या देवा, माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि प्रभू येशूने जेव्हा आपल्याला प्रभूची प्रार्थना शिकवली तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याची इच्छा काय? सर्वांना तारण प्राप्त व्हावं. आज आपण देवाची इच्छा समजून घेत आहोत. ती इच्छा समजून घेऊन आपल्याला तो अनुभव घ्यायचा आहे तारणाचा आणि देवाची लेकरं होण्याचा. पण तो अनुभव घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये बसून राहायचं नाहीये, तर तो अनुभव घेऊन ते सामर्थ्यशाली नाव घेऊन त्या पवित्र आत्म्याच्या अग्नीने पेटून आपल्याला पृथ्वीच्या शेवटापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं साक्षी व्हायचंय. आपली तयारी आहे? कोणाकोणाची तयारी आहे? हात वर करा, मोठ्याने म्हणा हालेलुया. प्रभू येशू मी तयार आहे. नक्की. आता तिथं लिहून घेतलं बरं का कोण कोण तयार आहे. आता बघ, कारण द्यायला काही चान्स नाही राहिला. तुम्ही सगळ्यांनी आत वर गेलं, म्हटलं प्रभू येशू मी तयार आहे, तर आज आपल्यामध्ये प्रभू येशू स्वतः उपस्थित आहे. आपला विश्वास आहे परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांनी पाहिलेलं आहे कोणाकोणाची इच्छा आहे. आणि ज्यांची इच्छा आहे, जे भुकेले, जे तानेले, ते तृप्त होतील. ज्यांची इच्छा आहे त्यांना आज पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त होईल आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही प्रभू येशूचे साक्षी व्हाल. प्रेज द लॉर्ड. कारण देवाची ही इच्छा आहे की सर्वांचं तारण व्हावं. विश्वास वार्तेने आणि वार्ता वचनाच्या द्वारे होते. पण जर त्यांनी वचन ऐकलंच नाही तर त्यांचं तारण कसं होईल? आणि म्हणून ते सांगणाऱ्यांची, घोषणा करणाऱ्यांची गरज आहे. आणि आज ते घोषणा करणारे तयार व्हावे. मंगल वार्ता प्रसिद्ध करणाऱ्या मोठी सेना, महिलांची सेना तयार व्हावी म्हणून प्रभू येशूने आपल्याला इथे आणलेले. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी आपण मनाची तयारी करून इथे बसूया. प्रभू येशू म्हणाला की तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि मग आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने दुःख सहन केलेलं आहे. त्याने वधस्तंभावरचं मरण सहन केलेलं आहे. पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ त्याने अर्पण केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं स्वतःचं रक्त तिथे सांडलेलं आहे. आणि वचन आपल्याला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपल्या सर्व पापांची क्षमा होते. किती पापांची होते? नक्की सगळ्यांच्या बायबलमध्ये तेच लिहिलेले, सर्व पापांची. मग तरी पण आपल्याला खात्री नसते ना माझ्या पापांची क्षमा झाली. असं वाटतं रे तिथे मी इतकं मोठं पाप केलं होतं त्याची क्षमा झाली नसेल. मग सैतान आपल्याला आठवण करून देतो, काय मोठ्या मोठ्याने गाणं म्हणते, कालच रात्री भांडण करून आली पण आता त्याच तोंडाने गाणं म्हणते. काय वचन वाचते, प्रार्थना करते, तू कशी आहे मला माहितीये. आणि सैतान आपल्याला आपले पाप आठवून देतो. दोषारोप करणारा, पाप आठवून देणारा सैतान आहे, परमेश्वर नाही. कारण परमेश्वर तुमचा आणि माझा स्वर्गीय प्रेमळ बाप आहे, आपला पिता आहे. आणि तो म्हणतो की यापुढे मी तुमची पाप आठवणारच नाही. तो आपल्या ठाई आपलं पाप पाहत नाही, तर तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झालेले, विकत घेतलेले त्याचे लेकरं बघतो. प्रेज द लॉर्ड. आपला विश्वास आहे. मग जर देवा आपलं पाप आठवत नाही तर आपण का आठवत बसतो?
जर देवबाप आपल्याला दोष देत नाही तर आपण का स्वतःला दोष देतो? एकदा आपण पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पापाची क्षमा मागितली, तर वचन सांगतं त्याच्या रक्ताने तुमच्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की प्रभू येशूच्या रक्ताने माझ्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. आणि मग एकदा पापांची क्षमा झाल्यावर आपण पापी आहोत का? नाही, तर आपण कोण आहे? देवाची मुलं. पण आपल्याला वाटतं की आपण खूप नम्र आहे. नाही, मी पापीच आहे, मी तर फुटकं भांड आहे, हो ना. आणि मग पाप्यावर दया कर, प्रार्थनेची सुरुवातच. देवबाप म्हणतो अरे केली, येशूला पाठवलं, माझा पुत्र दिला, एकुलता एक पुत्र दिला, त्याने वधस्तंभावरचं मरण सहन केलं, अशासाठी की तुम्ही आता म्हणावं की प्रभू येशूच्या रक्ताने माझ्या पापाची क्षमा झाली आहे आणि प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे मी देवाचं लेकरू झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. आपले शब्द बदला, कारण वचन सांगतं जिभेच्या ठाई जीवन आणि मरण आहे. जिभेच्या ठाई जीवन आणि मरण आहे. तुम्हाला आणि मला जीवन घोषित करण्यासाठी बोलवलेले आहे. म्हणून कोणतेच नकारात्मक विचार आपल्या मुखाने बोलू नका, कोणतीच चुकीची गोष्ट आपल्या मुखाने बोलू नका, तर विजयाचे शब्द, आशीर्वादाचे शब्द, जीवनाचे शब्द, प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्यशाली नाव आणि आशीर्वाद घोषित करण्यासाठी आज आपली जीभ आणि आपले ओठ परमेश्वराला समर्पित करा. आपलं तोंड चांगलं उघडा, कारण तो म्हणतो तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरेल. आज तो आपलं मुख त्याच्या नावाने, त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या वचनाने, त्याच्या आशीर्वादाने भरण्यासाठी तयार आहे. आज आपण स्वतःला समर्पित करूया की होय प्रभू येशू, आज मी माझी जीभ, आज मी माझे ओठ तुला समर्पित करते. जेव्हा माझे ओठ उघडतील तेव्हा प्रभू येशू तुझी कीर्ती वर्णिली जाईल, तुझं सामर्थ्य प्रकट केले जाईल. प्रत्येक सैतानाची आणि अंधकाराची शक्ती ही धुळीस मिळवली गेलेली आहे प्रभू येशूच्या रक्ताद्वारे. प्रभू येशू विजयी आहे आणि त्याने तुम्हाला आणि मला त्याच्यामध्ये महाविजयी होण्यासाठी पाचारण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त सांडलं, त्याने ते बलिदान दिलं. वचन सांगतं की त्याच्या रक्ताने आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. आज विश्वासाने पश्चाताप करून ती क्षमा ग्रहण करा. मनात असा विचार येऊ देऊ नका की ह्या पापाची क्षमा झाली नाही, त्या पापाची क्षमा झाली नाही, तर विश्वासाने कबूल करा की प्रभू येशूच्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. कधी प्राप्त झालं? कधी झालं आरोग्य? कधी मिळालं? कधी मिळालं? प्रभू येशूने कधी फटके काढले? 2000 वर्षापूर्वी. बरोबर. का फटके खाल्ले त्याने 2000 वर्षापूर्वी? की तुम्हाला आणि मला आरोग्य मिळावं. तरी बीपी वाढतं कमी होतं, तरी शुगर वाढते कमी होते. का? वचनाचं सामर्थ्य आज घ्या. प्रभू येशूचं सामर्थ्य आज अनुभवा. परमेश्वरचं वचन सांगतं परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. कधी? आज. आजच तारणाचा दिवस आहे. आता समय अनुकूल आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर हे कार्य पूर्ण केलेले आहे. प्रत्येक दिवस परमेश्वराने बनवलेला आहे तारणासाठी, सार्वकालिक जीवनासाठी. ज्या दिवशी आपण त्या तारणाचा स्वीकार करू, ज्या दिवशी आपण प्रभू येशूचा स्वीकार करू, तो आपला दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपला दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, स्वतःला खात्री करून द्या, आज माझा दिवस आहे. आज माझा बंधमुक्ततेचा दिवस आहे. आज माझा तारणाचा दिवस आहे. आज माझा आरोग्याचा दिवस आहे. मी हरलेलं जीवन जगावं यासाठी प्रभू येशू आला नाही, तर मी विजयी असावं यासाठी प्रभू येशू आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आजपासून हरलेलं जीवन जगायचं सोडून द्या. आता आपलं तर शस्त्रच ते, थोडं काय झालं तर रडायचं है ना. कोणी काय बोललं तर रडायचं. प्रार्थना पण आपण रडून रडून करतो. याचा तर रडून प्रार्थना करू नका असं नाही म्हणत.
पण जे देवाने ऑलरेडी दिलेले तुम्हाला ते रडून का मागता बरं? अरे तुमचं लेकरू आलं तुमच्याकडे मागितलं, मम्मी मला चॉकलेट दे, दिलं तुम्ही ठेवलं, मग ते रडत राहतं का? नाही, दे ना दे ना दे ना. आरोग्य दिलंय प्रभू येशूने 2000 वर्षापूर्वी. पित्याने त्याचा पुत्र 2000 वर्षापूर्वी दिलेला आहे. पापाची क्षमा त्याने दिलेली आहे, नवीन जीवन त्याने दिलंय. मग आता काय रडून मागता? गरज आहे का रडून मागायची? त्या अधिकाराने घ्यायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. अधिकाराने घ्या. देवाची मुलं या नात्याने देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, वधस्तंभावरच्या मरणाद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे जे काही तुमच्यासाठी मोलाने विकत घेतलेले, जे आशीर्वाद तुमच्यासाठी मोकळे केलेले, त्या आज अधिकाराने घ्या. रडू नका. कारण पवित्र आत्म्याचं फळ काय? प्रीती, आनंद, शांती. आपण रडतच राहतो आणि मग जर त्या येशूचं नाव आपण दुसऱ्याला सांगतो, म्हटलं बाबी हेच एवढी रडती, आपण जर येशूला स्वीकारलं तर आपल्यावरही अशी वेळ रडत बसायची. बरं, कोणी आपल्याकडे आलं, आपण तर दुःखी असतो, आपलं सगळं दुःख, अगं तुला माहिती का काय झालं, बरोबर, आणि सगळं आपलं दुःख तिच्यावर. प्रभू येशू म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रेज द लॉर्ड. त्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हावं, त्याच्या विसाव्यामध्ये आपण यावं, यासाठी आपल्याला पाचारणे, आपल्याला काही धडपड करायची गरज नाही. त्या आधीच त्याने आपल्यासाठी केलेले 2000 वर्षापूर्वी. प्रभू येशूच्या रक्ताने आपल्या पापांची क्षमा झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन आणि तारण प्राप्त झालेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या पटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झालेले आहे. आपण ठेवतो विश्वास. कोणाकोणाचं तारण झालंय? बऱ्याच वेळा येतात लोक आणि विचारतात, सेवक सेविका येतात आणि विचारतात कोणाचं तारण झालंय. तर मग काही खात्री नसते, बा आता इतक्या वेळा चर्चला आलो, प्रार्थना केली, महिला सभा केली, पण तारण झालं की नाही माहित नाही. करा बरं हातवर, कोणाकोणाचं तारण झालं. आता बघा, आता प्रमिला ताई, सुनीता ताई म्हणतील आता इतके वर्ष झालो यांच्याकडे जातो, पण आता यांना तर काही माहित नाही बा तारण झालं का नाही. आपण काढूया रोमकरास पत्र 10 अध्याय. रोमकरास पत्र 10 अध्याय 9 वचन. रोमकरास पत्र 10 अध्याय 9 वचन, की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. सगळ्यांचं तारण व्हावं अशी देवाची इच्छा आहे. ते तारण होण्यासाठी काय करावं म्हणून त्याने सांगितलं. रोमकरास पत्र 10 अध्याय आणि 9 वचन काय सांगतं? देवाने प्रभू येशूला मेलेल्यातून उठवलं असा आपण विश्वास धरतो. कोण कोण धरतं? प्रभू येशू जिवंत आहे, कोण कोण विश्वास धरतं? देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यामधून 3ऱ्या दिवशी जिवंत केलं असं कोण कोण आपल्या अंतःकरणात विश्वास धरतं? नक्की धरता? काही शंका नाही. प्रेज द लॉर्ड. जर तू आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवलं, आणि विश्वास फक्त अंतःकरणात राहून उपयोग नाही, तर तो मुखाने कबूल करायचा आहे. आणि जर आपल्या मुखाने कबूल करशील येशू प्रभू आहे, तर तारण झालेलं आहे. जर आतापर्यंत केलेलं नसेल तर आज करूया सगळे मिळून. आपल्या मुखाने आपण पूर्ण विश्वासाने कबूल करूया. येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे. तारण झालेलं आहे. झालं तारण. आता शंका नका धरू, कारण वचन सांगतं, जिवंत देवाचं पवित्र वचन आपल्याला सांगतं, जो कोणी त्याचं नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचं तारण होईल. जर तुम्ही अंतःकरणात विश्वास ठेवलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त, येशू प्रभू आहे म्हणजे काय, की प्रभू येशू देवाचा पुत्र आहे, तो माझ्या पापांसाठी या जगात आला, त्याने माझ्यासाठी दुःख सहन केलं, तो माझ्यासाठी मरण पावला, त्याच्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा झालेली आहे आणि मला नीतिमत्व प्राप्त व्हावं म्हणून देवाने प्रभू येशूला 3ऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा जिवंत केलेलं आहे, तर तारण झालेलं आहे.
आता हात वर करा, कोणाकोणाचं तारण झालंय. प्रेज द लॉर्ड. तारण झालेलं असतं पण आपल्याला खात्री नसते, खात्री नसते. पण प्रभू येशू आपल्याला खचित खचित असं म्हणून वचनांमध्ये पुन्हा पुन्हा सांगतो, कारण हे वचन जे हे सत्य वचन आहे. प्रभू येशूचा पवित्र आत्मा आपल्याला खात्री करून देतो. आज शंका ठेवू नका, कारण शंका देणं हे सैतानाचं काम आहे, विश्वास देणं हे प्रभू येशूचं काम आहे. कारण वचन आपल्याला सांगतं, तुमच्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे पाहत राहा. प्रेज लॉर्ड. शंका धरू नका, विश्वास धरा की प्रभू येशूच्या रक्ताने आपल्या पापांची क्षमा झालेली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आपल्याला तारण प्राप्त झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. पुढे आपण बघतो गलातीकरासपत्र 3 अध्याय 13व्या वचनामध्ये म्हटलेले आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी शाप झाला आणि त्याने सर्व शापापासून, नियमशास्त्राच्या शापापासून आपल्याला खंडणी भरून मुक्त केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आपण काय बघितलं सुरुवातीला, जेव्हा आपण बघितलं की तारण होणं ही देवाची इच्छा. पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटतं की तारण म्हणजे फक्त पापांची क्षमा, पण तारण हे फक्त पापांची क्षमा नाहीये. काय काय आपल्याला समजतंय, आपण बघितलं काय काय की तारण म्हणजे काय, की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं आणि त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारणं म्हणजे तारण. याच्यामध्ये काय काय, पहिली गोष्ट म्हणजे पापांची क्षमा आहे, त्याच्या रक्ताने आपल्या पापांची क्षमा झाली. दुसरी गोष्ट आपण बघतो की विश्वासाच्या द्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले, नवीन जीवन आपल्याला प्राप्त झालेलं. तिसरी गोष्ट आपण बघितली की त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालेलो, आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. पुढे आपण बघितलं की काय झालेलं आहे, आपल्या शापांपासून आपण तुटलेलो. कोणते शाप आहेत का, आता आहे का शाप? कोणते शाप आपल्यावर चालू शकतात का? नाही म्हणा मोठ्याने, नाही चालू शकत. सैतान ऐकतोय, त्याला सांगा की कोणाचे शाप, तुझे शाप माझ्यावर चालणार नाही, कारण वचन सांगतं प्रभू येशू माझ्यासाठी शाप झाला आणि त्याने नियमशास्त्राच्या शापापासून मला खंडणी भरून मुक्त केलेले. प्रेज द लॉर्ड. पापापासून मुक्त झालेलो आहे, शापापासून मुक्त झालेलो आहे, आजारापासून मुक्त झालेलो आहे, सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि कलस्सईकरासपत्र 2 अध्याय आणि 14वं वचन सांगतं, कलस्सईकरासपत्र 2 अध्याय आणि 14वं वचन, आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून ते त्याने रद्द केले. म्हणजे आता काही नियमशास्त्रामध्ये जे सांगितलं होतं की विधी, हा विधी करा, तो विधी करा म्हणजे पापांची क्षमा मिळेल, आता तसं राहिलेलं नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने ते नियमशास्त्र पूर्णपणे पाळलेले आहे. त्याने ते ऋणपत्र खोडलेले आहे आणि वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केलेले आहे. आणि पुढे असं म्हटलंय, त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना, कोण हे सत्ताधीश आणि अधिकारी? सैतान आणि त्याचे सगळे पडलेले जे दूत आहेत, सैतान आणि त्याचे पडलेले जे दूत आहेत, त्याचं काय केलं प्रभू येशूने? त्याने सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्याचे उघड उघड प्रदर्शन केले. काय केलं? त्याच्या विरुद्ध जयोत्सव केला, सैतानाला हरवलं आणि त्याचं उघड उघड प्रदर्शन केलं. यात तो काही करू शकत नाही, तो हरलेला आहे. सैतान हरलेला आहे. प्रभू येशूने वधस्तंभावर सैतानाला हरवलेला आहे, म्हणून सैतानाला घाबरू नका. चर्चला काय तो भीती वाटते सैतानाची? स्वर्गात का जायला पाहिजे? नरकात जायची भीती वाटते, अंधाराची भीती वाटते, आणि कुणाच्या अंगात आलं तर डबल भीती वाटते. तुम्हाला सैतानाला भिण्याची गरज नाही, कारण तुमच्यामध्ये जो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त राहतो, त्या प्रभू येशूने सैतानाला हरवलेले आहे. आणि आता सैतान त्या प्रभू येशू ख्रिस्ताला घाबरतो आणि तो प्रभू येशू तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये राहतो, म्हणून सैतान आपल्याला घाबरतो. प्रेज द लॉर्ड. भूताची भीती वाटू देऊ नका. भूत आपल्याला घाबरतात
त्याचा पवित्र आत्मा, जिवंत देवाचा पवित्र आत्मा, सामर्थ्याचा आत्मा आपल्यामध्ये राहतो. आणि सैतान जेव्हा आपल्याला बघतो तेव्हा तो आपल्याला बघत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताला बघतो, बरोबर. आणि त्याला आठवतं की त्याला कसं हरवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून घाबरू नका. आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. परमेश्वराने आदाम आणि हवेला निर्माण केलं होतं. जो अधिकार परमेश्वराने दिला होता देवाची मुलं असण्याचा, त्याच्या सानिध्यात असण्याचा, तो अधिकार जो होता, जी सत्ता दिलेली होती मानवाला, सृष्टीची जी सत्ता दिली होती, ते सैतानाने इदेन बागेत लबाडीने हिरावून घेतली होती. पण आता प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मरण पावला आणि मृतातून पुनरुत्थित झाला, तेव्हा जिवंत झालेला प्रभू येशू ख्रिस्त मत्तय 28:18 मध्ये म्हणतो, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर तो अधिकार सैतानाकडून परत हिसकून घेतलेला आहे. आणि प्रभू येशू म्हणतो की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी आता तुम्हाला अधिकार देतो. कसला अधिकार देतो? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देतो आणि तुम्हाला अधिकार देतो. कसला अधिकार? प्रभू येशू म्हणतो, सापांना आणि विंचूंना तुडवीत चालण्याचा अधिकार. साप आणि विंचू कोण? सैतानाचे सगळे पिल्ल, सगळे अशुद्ध आत्मे, सगळे भूतखेत, ज्यांना आपण घाबरतो. त्यांना आता घाबरायची गरज आहे का? नाही, कारण प्रभू येशूने त्याच्यावरचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. कसा अधिकार? त्यांना तुडवीत चालण्याचा, पायाखाली तुडवीत चालण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. आणि प्रभू येशू म्हणतो, शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार मी तुम्हाला देतो.